श्री स्वामी समर्थ. चला तर आज एकदम सोप्या पद्धतीनं पावभाजी बनवूयात. घरी असलेल्या उपलब्ध भाज्यांमध्येच ही पावभाजी मी बनवलेली आहे. तर एका ताटामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, गाजर, सिमला मिरची आणि बीट याला मी रफली कट करून घेतलेला आहे. तर आता या कट केलेल्या भाज्या मी एका कुकरमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये मी 2 चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे. मुगाच्या डाळीमुळे या भाजीला चवही तेवढीच छान लागते आणि भाजीला एकसंधपणासुद्धा येतो. तर आता याच्यामध्येच मी थोडंसं मीठ, हळद आणि तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी भाज्या शिजण्याइतपत पाणी घालून या सगळ्या भाज्यांना 1 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर थंड झाला की या सगळ्या भाज्या एका रवीने 1 2 ते 3 मिनटं तरी छान अशा घोटून घ्यायच्या. गाजर किंवा बीट शक्यतो तुम्ही बारीक कट करूनच घाला, कारण भाज्यामध्ये ते एकसारखं मिक्स होत नाही. तर आता गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये निम्मं तूप आणि निम्मं तेल घातलेलं आहे. ते गरम झाले की याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, नंतर किसलेलं आलं आणि लसूण घालायचं, त्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्येच मी थोडीशी हळद घातलेली आहे, 1 छोटा चमचा धना जिऱ्याची पावडर घातली, नंतर 1 मोठा चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 पॅकेट याच्यामध्ये मी पावभाजीचा मसाला घातलेला आहे. तर आता हे सगळे मसाले छान या फोडणीवरती परतून घ्यायचे. अर्धा मिनटं तरी हे मसाले छान परतून घ्यायचे. मसाले परतले की आपण या ज्या भाज्या रवीने छान घोटून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये काढून घ्यायच्या. तर या बीटामुळे या भाजीला खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे. तर भाजी तुम्हाला कितपत पातळसर किंवा जाडसर हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता. तर आता या सगळ्या भाज्या या फोडणीमध्ये काढून घ्यायच्या, त्याला छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. तर ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे ते. तर आता शिजवतानासुद्धा याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच हिशोबाने नंतर याच्यामध्ये 1 चमचाभर मी मीठ घातलेलं आहे आणि ही भाजी 1 2 ते 3 मिनटं तरी मी छान मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. तर आता ही भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण मस्त पाव गरम करायला घेऊया. तर गॅसवरती तवा ठेवला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर बटर घालायचं आणि या बटरवरती हे पावसुद्धा आता खरपूस भाजून घ्यायचे. तर याच्यावरती मी भाजी घातलेली नाही, कारण शेवटी पाव हे भाजीसोबतच खायचे असतात. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घाला. तर ते सगळे पावसुद्धा मस्त खरपूस मी बटरवरती भाजून घेणार आहे. घरी उपलब्ध असलेल्या भाज्यांमध्ये सुद्धा पावभाजी खूप जास्त छान होते. एकदा नक्की ट्राय करा. तर आपले पावसुद्धा मस्त भाजून झालेले आहेत. तर याच्यासोबत खाण्यासाठी एकदम बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा मी घेतलेली आहे. तर एका प्लेटमध्ये आपली मस्त पावभाजी काढून घ्यायची. नंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1 बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आणि मस्त पावभाजी आणि पाव मस्त टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.